नमस्कार मित्रांनो, आपले सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, दिल्लीतील संसदेतून EPS 95 पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत. पेन्शन 1000 वरून 7500 होणार का, या विषयावर सरकारने संसदेत दिली महत्त्वाची माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर. त्याकरता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे EPS 95 अंतर्गत मिळणारी किमान पेन्शन वाढवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. सध्या पात्र पेन्शनधारकांना किमान 1000 दरमहा पेन्शन मिळते. ही रक्कम वाढवून 7500 दरमहा करावी अशी मागणी EPS 95 राष्ट्रीयकृत आंदोलन समितीसह पेन्शनधारकांकडून केली जात आहे. नुकतेच नवी दिल्लीतही या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा पुन्हा लोकसभेत उपस्थित करण्यात आला. खासदार रामवीर सिंह बिथुडी यांनी सरकारकडे किमान पेन्शन वाढवण्याबाबत काही योजना आहे का असा प्रश्न विचारला. त्यावर श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंद्लाजे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. 7500 किमान पेन्शन मिळणार का? तर मित्रांनो, शोभा करंद्लाजे यांनी स्पष्ट केले की EPS हा डिफाईन्ड कॉन्ट्रीब्युशन डिफाईन्ड बेनिफिट प्रकारच्या सामाजिक सुरक्षा कार्यक्रम आहे. या योजनेच्या निधीमध्ये कोण नियुक्त आणि केंद्र सरकारचे योगदान असते. सर्व पेन्शन लाभ याच निधीतून दिले जातात. सध्या 7500 किमान पेन्शन करण्याबाबत सरकारने कोणतीही मंजुरी किंवा अधिकृत घोषणा केलेली नाही. सरकारकडून सध्या EPS अंतर्गत पात्र पेन्शनधारकांना किमान 1000 मासिक पेन्शन दिली जाते. EPS निधीत पैसे कसे जमा होतात तेही पहा. मित्रांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार पेन्शन फंडमध्ये मुख्यतः 2 प्रकारचे योगदान जमा होते. पहिला आहे नियोक्त्यांचे योगदान. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे 8.33% रक्कम. दुसरा आहे केंद्र सरकारचे योगदान. यामध्ये दरमहा 15000 पर्यंतच्या वेतनाच्या मर्यादेवर 1.16% योगदान. याशिवाय सध्या दिली जाणारी 1000 ची किमान पेन्शन टिकवण्यासाठी केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पीय मदतही दिली जाते. सरकारचा 7000 पेन्शन बाबतचा काय विचार सुरू आहे ते जाणून घ्या. मित्रांनो, सरकारने पेन्शन फंडाची आर्थिक स्थिरता आणि भविष्यातील आर्थिक दायित्व लक्षात घेऊन निर्णय घेतले जात असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र सध्या किमान पेन्शन 1000 रुपयावरून थेट 7500 करण्याचा कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमातून 7500 पेन्शन मंजूर झाल्याच्या बातम्या आल्यास त्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत माहिती तपासणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी 7500 किमान पेन्शन मंजूर झाल्याचे सांगणारे बनावट पत्रही व्हायरल झाले होते आणि EPFने ते खोटे असल्याचे दावे केले होते. हायर पेन्शनचा पर्याय निवडलेल्या कर्मचाऱ्यांचे काय? तर मित्रांनो, नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर काही पात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रत्यक्ष वेतनाच्या आधारावर अधिक पेन्शन मिळवण्याचा पर्याय उपलब्ध झाला. या निर्णयानंतर उपयोगने संबंधित प्रक्रिया आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या. पात्र कर्मचाऱ्यांकडून हायर पेन्शनसाठी अर्ज मागवण्यात आले आणि त्यानंतर पेन्शन पेमेंट ऑर्डर जारी करण्याची प्रक्रिया सुरू झाली. तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती आपल्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.